हे बघ आज शुभ दिवस आहे, तू वाईट वाटून घेऊ नकोस. आपण तयारीला लागूया. मी काय म्हणते, आता इथेच म्हणजे एकाच घरात गृहप्रवेशाची तयारी किंवा तुमची तयारी खूप गोंधळ होईल नाही का? माझ्या घरी जाऊन रेडी व्हायचं का आपण? हा, तेजा बरोबर बोली राहिली. वल्लरी, तू गृहप्रवेशाची तयारी तेजाच्या घरी जायचं कर. हा वल्लरी, मी आहे ना रेडी. मी पाहते सगळं, तू जा. वहिनी, तुम्ही आणि सासूबाई म्हणतात तर मी जाते तेजाताईंकडे. चला, घे जा तेजा तिला. चांगली तयारी करते. हो हो हो, चल गो. येतो. अजित, आतली खोली दाखवतो. वा तेजाताई, तुम्ही घर अगदी मी सांभाळून ठेवायचे ना तसंच सांभाळून ठेवलंय. खरंय, पण ही तिच्या होणाऱ्या नवऱ्याची करामत असणार आहे. नाहीतर आपल्या तेजाला ऑफिसच्या कामातून घर आवरायला वेळ मिळणार आहे का? काही प्रेरणा प्लीज. नाही प्लीज वगैरे नाही, खरं तेच बोलतीये. पण काही असो, तुमची जोडी एकदम छान दिसते. तेजा, आता लग्न करायला काही हरकत नाहीये गो. हो ग बाई, आम्ही करणार आहोत लग्न, डोंट वरी. नाही, कराच. बास झालं आता लिव्ह इन मध्ये वगैरे राहणं. बरं. मिठूताई कशा असते? 2 वर्ष झाले, त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आपल्यासोबत. कोणासोबत असतील, कशा असतील, कोणास ठाऊक. खूप काळजी वाटते हो मला त्यांची. मी आणि हर्षित एकत्र राहतोय हे कळल्यानंतर मिठूनी एकदा कॉल केला होता. खूप चिडली माझ्यावर, खूप बोलली. त्यानंतर पुन्हा परत काहीच कॉन्टॅक्ट नाही. तेजाताई, तुम्ही अजिबात दोषी वाटून घेऊ नका. तुम्ही जे केलं त्यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही योग्य निर्णय घेतला. खरंय वल्लरीचं. मिठू जेव्हा हर्षित दादांना सोडून गेली तेव्हा जर तू खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली नसतीस ना, तर कदाचित त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. तेजा, तू मैत्री आणि प्रेम या दोन्ही गोष्टी खूप छान सांभाळल्यास बघ. ए, पुरे झालं आता. आज काही माझा कौतुक सोहळा नाहीये, वल्लरीचा कौतुक सोहळा आहे. चला, रेडी व्हायचंय ना, उशीर होतोय आपल्याला. आम्हाला पण रेडी व्हायचंय. चल चल चल. चला चला चला. हॅलो. हॅलो श्वेता, कुठे आहेस तू? निघाली नाहीस अजून? हो, मी निघाले, पोचते थोड्या वेळात. ऍक्च्युली आज वल्लरीच्या घराचा गृहप्रवेश होता ना, त्यामुळे सगळे आग्रह करत होते थांब थांब म्हणून. अगं मग थांबायचंच ना. नाही हो, ट्रॅफिक लागलं असतं ना, अजून उशीर झाला असता, म्हणून म्हटलं नकोच ते, म्हणून निघाले. पण मी निघाले, पोचते थोड्या वेळात. अगं हो, किती वेळा सांगशील? कळलं मला, तू निघाली आहेस आणि थोड्याच वेळात घरी पोहोचशील. हो, ऐका ना, आज स्वयंपाकाला थोडा उशीर होईल, पण मी आल्या आल्या गरमागरम करून वाढते सगळं. हा, आज तुझ्यासाठी स्वयंपाक मी बनवणार. तुम्ही कशाला आहो? हॅलो.
सासूबाई समयसाठी वातीवेळ देता का जरा? आण. हो बघून घ्या आणि पूजेचं साहित्य एकदा पूजेचं साहित्य हा हे पूजेचं साहित्य पाही घ्या आणि बाकीचं मी पाहते. हा. गहू तांदूळ पण आणते इथे. पुष्पा हा जरा आडी आहे, मला बोलायचं आहे तुझ्याशी. हा कामं पडलेत ना इथं उडकू द्या. अगे पुष्पा कामं राहू दे, मला बोलायचं आहे तुझ्याशी. माया काय झालं? आई आलोच गो 2 मिनिटात. चल चल म्हणलं ना. पडले ना भो. अहो काय माया हात सोडून ना, काय करत तुम्ही? सासूबाई बाहेरच उभे आहेत. अगे तू वेडी बिडीस का ग? तुला काहीच कसं कळत नाही? काय झालं? कशाबद्दल बोल राहिले तुम्ही? अगे अडी माया धाकट्या भावाचं घर झालं, त्याचं कसं सगळं सुरळीत चाली राहिलंय आणि मी त्याच्या घरात आश्रित म्हणून पडी केलं. अगं तुले बी हे लोक मोल करेन म्हणून वागवी राहिले, तुला कळत कसं नाही का? काही बी बोल राहिले तुम्ही. आपल्या घरात काम केलं तर मोलकरण होतो का? काही पण. हे बघा आजचा शुभ दिवस आहे, आपल्या घरात गृहप्रवेश आहे ना आपला. आपला वल्लेर आणि भाऊजी आपलेच आहेत ना. आपलेच. मी सांगितलं ना आजचा शुभ दिवस आहे, त्यांच्याबद्दल काही बी वाईट विचार मनात आणायचे नाहीत म्हणून हा आधीच सांगून ठेवते. बरीच कामं पडली बाजूला पाहता. अगं पुष्पा यार मनोज, इतक्या कमी वेळात किती मोठं यश मिळवलंस तू. आजच्या दिवसात गाडी घेतलीस, वल्लरीने घर घेतलं. एकदम भारी कपल आहात तुम्ही दोघे. रिअली प्राऊड ऑफ यू बोथ. थँक्यू सो मच अजित यार. काय माहितीये का, वल्लरीच्या स्वप्नांपाठोपाठ इथे आलो होतो. तिला वकील बनवायचं ही एकच इच्छा होती, पण इथे आलो तेजा त्यांच्या ओळखीने कामाला लागलो. इनफॅक्ट नवीन बिझनेस सुरू करण्याचं क्रेडिट पण ना तेजा त्यांनाच जाते. वा मनोज, तुला सांगतो या मैत्रिणी भन्नाट आहेत. या सोबत असल्या ना की प्रॉब्लेम राहतच नाही. एक्झॅक्टली. आता बघ ना, तेजा त्यांच्या ओळखीमुळे कामाला लागलो. तिथे मला एका मॅनेजरने सांगितलं की इंडस्ट्रियल इस्टेटमधल्या फॅक्टरीजना लायसन्स प्रोव्हाइड करण्याच्या कामाबद्दल. परीक्षा दिली, पास झालं आणि नवीन बिझनेस सुरू पण केला. कुडोस मनोज, या मायानगरीमध्ये इतक्या आत्मविश्वासाने आणि खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल. खरं तर खंबीरपणे उभी होती माझी बायको. तिची साथ नेहमीच होती मला, म्हणून तर आत्ता आपल्याकडे 17 फॅक्टरीज आहेत लायसन्स रिन्युअलसाठी. वा. अजित, जस्ट अ सेकंड, मला हा कॉल रिसीव्ह करावा लागेल. येस, कॅरी ऑन. हेलो, गुड मॉर्निंग शाह सर. सर डोंट वरी अबाउट एनीथिंग, आई मैनेज एवरीथिंग. यस, बद्दा पेपर्स रेडी छे, कल तक लाइसेंस भी रिन्यू हो जाएगा. यस, बैठिए. हैव अ ग्रेट डे, बाय. मनोज, तू एक गोष्ट मान्य कर, नाही तर नको करूस. पण तू तुझ्या यशाचं क्रेडिट कोणालाही दिलंस ना तरी तू मेहनती आहेस, आणि तुझ्या मेहनतीमुळेच तुला हे यश मिळालंय. कसं आहे अजित, आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे करायचं, बाकी सगळं देवाच्या हातात. म्हणजे आमच्या सुविद्यपत्नी म्हणतात तसं, स्वामी आहेत पाठीशी. अगदी खरंय. आता जाऊया का वरती? नाहीतर आपल्या दोघांच्या सुविद्य पत्नी लाटणं घेऊन सुसज्ज असतील. हो. चला चला चल. बरं लक्षात राहिलं तुझ्या, नाहीतर शिव्या खाल्ल्या असत्या. वा दादा, मस्त सजवलंय. हो ना. अरे तुझ्या वहिनीची आयडिया आहे ती, सगळं तिनेच केलंय. वहिनी खूप छान. म्हण्या, अरे या घराच्या गडबडीत ती एक गोष्ट राहीच गेली. काय ग? हा फोटो तरी लाई दे ना. कोणाचा फोटो आहे? पाय ना. आई, आज पप्पा असते तर त्यांना खरंच किती आनंद झाला असता. लेकाचं सुख पाणं नव्हतं त्यांच्या नशिबात बेटा, पण ते जडी असतील ना तडून तुला आशीर्वाद नक्की देत असतील. पाय मन्या, नीट लाव जो फोटो. हो दादा.
बघाय बरोबर लागलाय ना? लागलाय व्यवस्थित. पण्याचे बाबा, आशीर्वाद द्या तुमच्या लेकाले आणि सुनेले. एक मिनिट. काय झालं? काय माहित. अजून एक फोटो आहे पण तो कुठे लावायचा समजत नाही मला. मायव, आता कोणाचा फोटो लावायचा आहे तुला अजून? हा बघा फोटो. हा इथे लावतो. हा. सगळ्या मैत्रिणी एकाच फ्रेम मध्ये. छान दिशी राहिला. थांब वल्लरी. काय झालं वहिनी? अगं गृहप्रवेश करायच्या आधी तुझ्या हाताचे ठसे तर उमटू दे. आले आम्ही. भाऊजी, वल्लरी सोबत उभे राहा. दोघांनी जोडीने गृहप्रवेश करायचा आहे ना? जा. धरा. तिचं झालं ना की तिच्या डोक्यावर द्या. हे घे, यात हात बुडव आणि हाताचे ठसे उमटव.